आव्हान आहे. अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत. तुम्ही कितीही लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आली. अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. आता लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यावरती पैसे दिले जातील अशी बातमी पाहायला मिळत आहे. होय, आता सध्या जर पाहायला गेलं तर 1,500 रुपये, त्यासोबत लगेचच 830 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून आता 12 जिल्ह्यांची फायनल यादी आलेली आहे. या 12 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. कोणते जिल्हे आहेत ती नावे तुम्हाला वाचून देखील दाखवणार आहे. यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो. त्यातली त्यात आता 12 जिल्हे व 5 बँकांची नावे जाहीर झालेली असून 5 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे दिले जातील अशी माहिती सरकारकडून आलेली आहे. सर्व अपडेट पाहायला मिळेल. त्यातली त्यात आता मोफत लाडक्या बहिणींना एक साडी भेटणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना ही साडी भेटणार असून 830 रुपये व 1,500 रुपयांचा हप्ता हा बँक खात्यात फिक्स जमा केला जाणार आहे. मात्र त्यातली त्यात जास्त रक्कम जर पाहिजे असेल तर महिलांना 2 कामे लवकर करावं लागणार आहेत, कारण की रक्कम आता वाढवण्यात आलेली आहे. त्यासाठी अर्जंट सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. सर्व बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा. 2 मिनिटे वेळ काढून जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व अपडेट समजून जाईल. त्यातली त्यात कोणते 12 जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत ते देखील पाहायला मिळेल. त्यासाठी तुमचा जिल्हा कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सबस्क्राईब केले की अपडेट पाहायला मिळत असतात. आता इकडे बघा, लक्ष देऊन ऐका. पहिलीच बातमी म्हणजे खरंच बहिणींचे नशीब चमकले. आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांसोबत 830 रुपयांचा घेतला सरकारने निर्णय. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात येणार आहेत. त्यातली त्यात मोफत साडी देखील देण्याचे नियोजन हे सरकारने आता करून ठेवलेले आहे. आता जर एक दिलासा देणारे अपडेट पाहायला गेलं तर आता पैसे आले कीच लगेच मेसेज येणार आहे. लक्ष देण्यासाठी सांगण्यात देखील आलेलं आहे. 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात अगोदर पडणार आहेत. कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला नावे तर सांगणारच आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. आता इथे महत्त्वाचे अपडेट सरकारने दिलेले असून त्यांनी काय सांगितलेले आहे इकडे पाहू शकता. लाडक्या बहिणींनो, 1,500 रुपये हप्ता व तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पैसे आता येणार आहेत व पैसे येताच तुम्ही मोबाईलमध्ये चेक करू शकता. तसेच पैसे आले की तुम्हाला जे आहे ते लगेच कळेल व पैसे आले की नाही तुम्हाला मोबाईलवरती मेसेज आल्यानंतर सर्व काही समजून जाईल. लगेच तुमच्या बँकेमध्ये पैसे जे आहेत ते जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. सर्वात अगोदर जर विचार केला तर 1,500 व 830 रुपये गॅस सिलेंडरचा लाभ सर्वात अगोदर मिळवायचा असेल तर तुम्हाला 2 कामे करायची आहेत. तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का, हो किंवा नाही, तुम्ही लगेच सांगा. जर मिळत नसतील तर त्यासाठी काय करायचे आहे पुढे सांगितलेले आहे. कारण की सरकार आता सर्व नियम रद्द करून सर्वच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे देणार आहे. त्यासाठी एक छोटंसंच काम आहे ते तुम्हाला करायचं आहे. ते पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. आता पाहू शकता महत्त्वाचे अपडेट. पहिला जिल्हा कोणता आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. इकडे पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यामध्ये किती भेटणार. पहिल्या टप्प्यात 1,500 रुपये हे देण्याचा निर्णय तर फिक्स आहे. हे 1,500 रुपये तर भेटणारच. त्यासोबत 830 रुपये हे लाडक्या बहिणींना यवतमाळ जिल्ह्यात हे देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा नंबर आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बघा, यवतमाळ जिल्ह्याचं तर पाहिलं. यवतमाळ जिल्ह्याला हे पैसे आता सर्वात अगोदर मिळणार आहेत. आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे. तुमचा देखील जिल्हा असू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजून कमेंट करून सांगितलं नसेल तर तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा व तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये जे काय आहेत ते तुम्हाला मिळतात का नाही ते देखील हो किंवा नाही सांगा. जर मिळत नसतील तर त्यासाठी एक छोटंसं काम लगेच करायचं आहे. ती माहिती तुम्हाला देणार आहे. कारण की सरकारला हे गॅस सिलेंडरचे पैसे सर्व महिलांपर्यंत पोहोचायचे आहेत. सर्व महिलांना हे पैसे द्यायचे आहेत. सर्व नियम रद्द केलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जसे निर्णय घेतले तसेच लाडक्या बहिणीसाठी देखील निर्णय आता पाहायला मिळत आहेत. आता जिल्हा यवतमाळ झाला. दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे ती नावे आता सांगणार आहे. त्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट म्हणजे इकडे बघा आता आलेले आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींना 1,500 रुपये व तसेच आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे पैसे आता येणार असून ही माहिती आता सरकारपर्यंत जी आहे ती गेलेली होती की सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे द्यावा. तर आता सरकारने निर्णय घेतलेला असून लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती 1,500 रुपये त्यासोबत 830 रुपये हे देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. पाहू शकता इथे पहिली लाईन काय आहे यामध्ये सांगितलेलं आहे 830 रुपये देण्याचा निर्णय जाहीर झाला अशी माहिती या ठिकाणी आहे. त्यातली त्यात पुढे बघू शकता काय सांगितलं आहे. आता पैसे येताच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लक्ष करून
चेक देखील करू शकता. आता पैसे तर येत आहेत, त्यामुळे तुम्हाला लगेच कळेल की आमच्या खात्यावरती किती रुपये आले. लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊ शकता. घर बसल्या आता समजून जाल की आमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही, ते तुम्हाला लगेच कळणार आहे. एक मेसेज येईल तुम्हाला, त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असेल लाडकी बहीण योजनेचे काय नाव असेल किंवा तिथे लिहिलेलं असेल क्रेडिटेड युअर अकाउंट 1500, 2000 किंवा 2500 अशा प्रकारचे जे लिहिलेले असेल, लगेच तुम्ही समजून जायचं की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. व आता मोठ्या प्रमाणामध्ये एक गैरप्रकार पाहायला मिळत आहे, त्यामध्ये की काही लिंक येत आहेत. त्या लिंकवरती जर क्लिक केलं तर लाडक्या बहिणींचे पैसे जे आहेत ते जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका, अन्यथा तुमच्या खात्यात आलेले पैसे लगेचच तुमच्या खात्यातून जाऊ शकतात. होय, आता मोठ्या प्रमाणामध्ये अशी स्थिती पाहायला मिळत आहे, तुमच्या खात्यावर आलेले पैसे हे लगेच बंद होऊ शकतात किंवा तुमच्या खात्यावर जे काय हप्ता येईल ते लगेच दुसऱ्याकडे जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना. जालना जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप केले जाणार असून जालना जिल्हा देखील पहिल्या यादीतच पाहायला मिळत आहे. यादी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून या ठिकाणी मोफत साडी मिळणार आहे. त्यातली त्यात 1500 रुपये, तसेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाहू शकता. 830 रुपये अशा प्रकारचे हे पैशांचा लाभ जालना जिल्ह्यात सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक दिलासा देणारीच अपडेट म्हणावं लागेल. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता 1500 रुपयासोबत 830 रुपये आता हे कोणत्या वेळेला येणार आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, ते पुढे सांगूयात. आता ही जालना जिल्ह्याची अपडेट झाली. अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, ते लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आता जे आहे ती माहिती आपण लिहून घेतलेली आहे. इकडे बघा, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आता योजना ही बंद होणार नाहीये. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्यानुसार आता इतर योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. मोठी रक्कम ही महिलांच्या खात्यात देण्यात येईल. त्या योजनांचा लाभ तुम्हाला घेण्यासाठी 2 कामे करावी लागतील. म्हणजे इथे सांगितलेलं आहे मोफत साडी तसेच गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये घेण्यासाठी 2 कामे करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. स्वतः ते सांगत आहेत तुम्ही 830 रुपयांचा नक्कीच लाभ घ्या. फिक्स लाभ तुम्हाला भेटेलच. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की तुम्हाला आता एक काम करायचं आहे. जर गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर महत्त्वाची सूचना म्हणजे इकडे बघा, जर गॅस सिलेंडर हा पुरुषांच्या नावावरती असेल, इकडे बघा मी इथे लिहून सुद्धा दाखवत आहे, काय पुरुषांच्या नावावरती जर असेल तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. जर हा गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती असेल किंवा सरकारच्या बहिणीच्या नावावरती जर असेल तर आता जे आहे ती याची पैसे भेटणार कुणाच्या नावावरती, बहिणीच्या. इकडे बघा ते लक्ष देऊन ऐका, इकडे तुम्हाला लिहून सुद्धा दाखवत आहे, तुम्हाला व्यवस्थित समजावं याकरिता. बहिणीच्या नावावरती जर गॅस असेल तर तुम्हाला लगेच हे पैसे मिळून जातील. होय, त्यासाठी एक काम करायचं आहे. 830 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड गरजेचं आहे. आधार कार्ड असेल तर लाडकी बहिणीचे 1500 रुपये देखील सर्वात अगोदर तुमच्या खात्यात जमा होतील. आधार कार्ड असेल तर 1500 रुपये लाडकी बहिणीचे. तर आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये लगेचच सर्व महिलांच्या पेक्षा आधी तुमच्या खात्यात जमा होतील. आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही कमेंट करून सांगा. तसेच गॅस सिलेंडर योजनेचा तुम्हाला लाभ मिळतोय का, हो किंवा नाही सांगा. आता आधार कार्ड म्हणजे काय होईल, आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक जर केलेला असेल तर लाडकी बहिणीचे पैसे लगेचच येतात. काही महिलांनी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केलेला नव्हता, त्यांच्या खात्यावरती डिसेंबर जानेवारीचे पैसे आले नव्हते. मात्र त्या महिलांसाठी खुशखबर आलेली असून त्या महिलांच्या देखील बँक खात्यात 1000, 2000 नव्हे तर 3000 रुपये हे सरकारकडून जमा केले जाणार आहेत. होय, आता बघू शकता इकडे 3000 रुपये कशाचे, तर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये तसेच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे मिळून हे 3000 रुपये त्या बहिणींना मिळणार आहेत. त्यामुळे काळजी नसावी, सर्वांना लाभ भेटणार आहे. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगायची आहे व कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार हे अपडेट देखील आपल्याला पाहणं गरजेचंच आहे. पाहू शकता इकडे आता 1500 रुपये तसेच 830 रुपये हे तर झालं. कसे येणार, आता मिळवण्यासाठी काय करायचं आहे, महिलेच्या नावावरती तुम्हाला गॅस सिलेंडर करावं लागेल. पुरुषाच्या नावावरचं गॅस सिलेंडर बंद करून महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करा व जे काय फॉर्म आहे, जी काय आता पुढचे अपडेट आहे ती जर तुम्ही पूर्ण केले तर तुमचे फिक्स झाले किती, गॅस सिलेंडरचे 830 रुपये हप्ता वर्षातून 3 वेळेस भेटत असतो. 830 रुपये हे तुमचे फिक्स होऊन जातील. त्यातले त्यात 1500 रुपये तर हे फिक्स झालेलेच आहेत. आता फेब्रुवारीच हप्ता 1500 रुपये निर्णय झालेला आहे. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूयात. त्यापूर्वी सरकारने एक सूचना दिली ती देखील पाहूया. आता बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार एक अपडेट आलेली आहे. यामध्ये मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झालेला असून आता सध्या स्थितीला लाडकी बहीण हप्ता तर मिळणारच, मात्र लगेचच 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे मुख्यमंत्र्यांकडून जमा केले जाणार आहेत. मात्र त्यासाठी एक अट देखील आहे, ती पूर्ण लवकर करावी लागणार आहे. जर ती अट पूर्ण केली नाही तर आता फेब्रुवारीचा तर हप्ता भेटणारच नाही, पण गॅस सिलेंडरचे देखील पैसे भेटणार नाहीत. होय, तुम्हाला एक काम करायचं आहे. तुम्हाला सर्वात अगोदर एक अट पूर्ण करायची आहे, जेणेकरून गॅस
गॅस सिलेंडरचे 830 रुपये व फेब्रुवारीचा हप्ता येत आहे ते देखील तुम्हाला पैसे सर्वात अगोदर मिळून जातील. त्यासाठी सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना स्वतःचे आधार कार्ड आहे का नाही ते चेक करायचे आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आता त्यांना महत्त्वाची सूचना म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे का नाही ते देखील चेक करायचे आहे. KYC केलेले आहे का नाही ते देखील लगेच बघावे लागेल. अन्यथा KYC नसेल, आधार कार्ड काही लिंक नसेल तर हप्ता विसरून जा. तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाहीये, फेब्रुवारीचा काय तर मार्चचा देखील हप्ता मिळणार नाहीये. या अटी तुमच्या पूर्ण पाहिजेत. हे काम तुम्हाला पूर्ण करावंच लागणार आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना मोफत साडी मिळणार आहे, ते अपडेट देखील आपल्याला पाहायचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. आता इथून पुढे जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर सर्वच योजनांचा लाभ तुम्हाला मिळून जाईल, कारण की महत्त्वाचे अपडेट आता देत आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला एक लाईक नक्की करा व सरकारचे आभार मानू शकता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील, यांच्यामुळे ही लाडकी बहीण योजना आपल्याला पाहायला मिळत आहे. यांच्याबाबत एक चांगली कमेंट देखील तुम्ही नक्कीच करू शकता. अशा प्रकारचे अपडेट आहे. आता जे काही जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढे सांगणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर लाडकी बहिणीचा हप्ता मिळेल. मात्र आता जे आपण जिल्ह्यांची नावे सांगितली त्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हे पैसे येणार आहेत. सर्व अपडेट आता पुढच्या काही तासात व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये पाहायला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. धन्यवाद.